नमस्कार रसिक श्रोते हो, मी राजेंद्र भोसले साहित्यानंद यूट्यूब चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत करीत आहे. आता आपण ऐकूया राजेंद्र भोसले लिखित वणवा या ग्रामीण कादंबरीच्या क्रमशः अभिवाचनाचा 8वा भाग. अभिवाचन केले शोभा बोल्ली यांनी. सकाळ झाली. कामाच्या ग्लानीनं जो तो थकला होता. मांडव वारा लागल्यानं कोणाचे डोळे सहजपणे उघडत नव्हते. त्यामुळे सर्वांनी उशिरापर्यंत झोपणं पसंत केलं. अण्णा मात्र लवकर उठले. स्नान आटोपून नेहमीप्रमाणे मारुतीचं दर्शन घेतलं. कोपरा गाठून सुपारी कातरू लागले. बराच वेळ झालं कोणी उठेना हे लक्षात आल्यावर त्यांनी न राहून लोचनाला हाक मारली. अगं ए, उठतीस का नाही? दिस चांगला कासरा भरवर आला या. अण्णांची हाक ऐकून लोचना लगबगीनं उठली. मुक्ताही जागी झाली. मुक्ता, तू झोप बाई, दमली असशील, लोचना म्हणाली. नाही आई, उठते की, मुक्ता म्हणाली. बाई झोप निवांत. 4 दिवस झालं जागरणच झालं या. बघ तुझं डोळं कसं सुजल्यावानी झाल्या तर. आता काय बी काम नाही बघ. राहा पडून आपली 1-2 तास. अगं उठती या तर उठू दे की, अशी बळजोरीने का झोपायला होतीस लेकराला, अण्णा म्हणाले. अव आता कुठं लय कामं पडल्या, ती दमली असेल. 4 दिवसाची दगदग, झोपते की जरा निश्चितीनं, लोचना म्हणाली. मुक्ताला कुणाचं ऐकावं ते कळेना. अखेर सासूचा मान राखण्यासाठी ती पुन्हा झोपली. लोचना मात्र आळस झटकून आपल्या कामाला लागली. आज तिच्या प्रत्येक हालचालीत उत्साह होता. घरातले उरले सुरले सर्व पाहुणे तिनं जेवू घालून वाटे लावले. वसंता उठला. अंगावर लग्नाचा पेहराव. अंघोळ आटोपली आणि चहासाठी नेहमीप्रमाणे आईसमोर जाऊन बसला. इकडे तिकडे मांजर नजरेनं मुक्ताला पाहण्याचा प्रयत्न करू लागला. त्याच्या मनात चाललेली घालमेल लोचनानं हेरली. उठल्याय, करवलीबरोबर बाहेर गेल्याय मुक्ता, लोचना म्हणाली. आपण न विचारता दिलेल्या आईच्या अनपेक्षित उत्तरामुळं वसंता खजील झाला. तिला नाही बघत, माझी कट्यार कुठं ठेवलाय ते बघत होतो, इकडं तिकडं, वसंता चाचपडत म्हणाला. असं व्हय? अरे ती काय कट्यार उतरंडीच्या गाडग्यात ठेवलाय? देवदेव होस्तोर जपावं लागल तिला. देवदेव करायचं झालं की देऊन टाकू ती कट्यार ज्याची त्याला. आणि हे बघ, कट्यार तशीच देऊ नकोस हां. दक्षिणा, नारळ, टावेल टोपी, झंपर पीस, पान सुपारीवर द्यायची असती या, लोचना म्हणाली. व्हय, ते करतो म्या बराबर. बरं आय, कुठलं कुठलं देव करायच्यात ग आपल्याला, वसंता म्हणाला. आपलं कुलदैवत भैरूबा हाय, पुन्हा तुळजापूरची आई भवानी हाय, हैदराचा मुसलमान देव हाय, पुन्हा जेजुरीचा खंडोबा, कोल्हापूरची महालक्ष्मी, ज्योतिबा, हे सगळं करावं लागल. सोक येस्तोर गावातली मनियाई म्हसुबा आहेतच. आणि पुन्हा जागरण गोंधळ करावा लागतो या. आपली 5 बकरी असते ती गोंधळाला, लोचनानं एका दमात सारं सांगून टाकलं. पर आय, गोंधळ जरा दमानं ठेवू की, त्याला लय पैसे लागतात. अरे राहायला म्हणजे राहतो या तसाच, लाग असला उरगून टाकू, पुन्हा बघू म्हणल्यावर राहतं या तसंच. आता आमचंच बघ की, आमच्या लग्नाचा जागरण गोंधळ अजून झाला नाही. उग देवाच्या कामाला नाट न ग. घरातच 4 बकरी आहे ती, एखादं इकत घेऊ. ज्वारी तर हाय, येऊन जाऊन इसूर करावा लागेल 4-5 किलोचा. म्या करते ती 1-2 दिवसात. लग्नातलं चांगलं डरम भरून गोडं त्याला उरलं या. आपला गोंधळ आज्यात निघल त्याच्यात, लोचनानं आपल्या मनातलं नियोजन भराभर सांगितलं. बरं, जसं तुझं असेल तसं, असं म्हणून तो मूळ विषयाकडे वळला. अगं परा आये, देवाला कोण कोण जायचा सांगशील का नाही? तू, मुक्ता आणि करवली. संग म्हातारा माणूस असावं लागतं म्हणून तुझ्या बाला घेऊन जा. तू बी चल की. न ग बाबा, घरचं कोणी बघायचं? कोण राहतंय आता घरात? न ग बाबा, उगीच तिकीट खर्ची. अगं तिकिटाची का काळजी करतीयास? अजून आहेराची पट्टी तशीच हाय. खर्च आहे घावल. असं कुठं देव लांब हायत? ज्योतिबा सोडला तर सर्व देव जवळ जवळच हायत. वाटतंय पर पैसे पूर्ण उरत्याल गोंधळा पाय. अरे पर अजून मांडववाला हाय, आचारी द्यायचा आहे,
भांड्याचं भाडं द्यायचंय, पालाचं भाडं द्यायचंय. लोचनाच्या शब्दातून चिंता जाणवत होती. समद्यांचे पैसे मी अण्णाजवळ हिशोब करून दिल्यात. कोणाचा एक पैका बी बाकी नाही. तू फकस्त चल. न ग म्हणू नकोस, वसंता म्हणाला. हो ना करता करता लोचना तयार झाली. दोघांनी आपला बेत निश्चित केला. पहिल्याना रविवारी भैरोबा, कारण ते त्यांचं कुलदैवत होतं. एक दिवस थांबून मंगळवारी तुळजापूरची अंबाबाई, बुधवारी थांबून गुरुवारी हैदराचा दावल मलिक, येता येता अक्कलकोटचे स्वामी समर्थ, शुक्रवार शनिवारी गावची मरेमाई आणि म्हसोबा, रविवारी कोल्हापूर, तिथं ज्योतिबा, येता येता महालक्ष्मी, पुन्हा परत 2 दिवस राहून जेजुरीचा खंडोबा आणि सोळक्याच्या आदल्या दिवशी पंढरपूरचा विठोबा. बोलता बोलता 15 दिवसाचा आराखडा तयार केला. तेवढ्यात अण्णा आले. त्यांना पाहून लोचना म्हणाली, अवो ऐकला व का? बोल. देवदेव करायचं आहे तर वय की, मग जात्याले की नवरा नवरी, एवढी चित्तगती का झाली आज? अव तसं कसं? जाणतं माणूस नग का कोणतं त्यांच्या सोबतीला? त्याला कशाला लागतं या जाणतं? ती दोघं काय निंती आहे ती काय? एसटीनं जायचं आणि देवदर्शन करून यायचं. वसंता म्हणतोय आपण दोघं बी त्यांच्याबरोबर असावं, त्या निमित्तानं आपलं बी दर्शन घडेल. बरी हाऊस फेडून घ्यायला लागली. काय करायचं उगच तिकीट खर्ची? नवरा नवरीन करवली जाऊ दे, आपण आपलं बसू घरात. अहो अण्णा, चला की तुम्ही बी. घरात बसून काय करतायसा? वसंता म्हणाला. म्हणते लेकरू तर वय म्हणा की, दोडाचं मानानं पान खायचं माहीतच नाही कधी. लोचना म्हणाली. बरं बरं, ठीक आहे बाई, काढू आपली बी गड्याबरोबर नळ्याची यात्रा. तिघेही हसायला लागले. तेवढ्यात मुक्ता आली. लोचना सुनेकडे वळते. मुक्ता, न्हाणीत शिके काही ठेवली या. गरम पाणी काढून घी आणि दोघी बहिणी न्हावा चांगलं खंगाळून. नाहीतर बसा दोघी बी न्हाणीत, म्या 2 तांबे बत्ते केसावरनं. असं म्हणून तिने दोघींनाही न्हाणीकडे नेलं. अण्णा, लोचना, वसंता, मुक्ता आणि करवली हे 5 जण ठरल्याप्रमाणे देवदेव करण्यास निघाले. प्रथेप्रमाणे देवदर्शन व्यवस्थित पार पडलं. देवदेव झाल्यावर करवलीची पाठवणी केली. सोळक्याचा दिवस उजाडला. सत्यनारायणाची पूजा ठेवली होती. दोघंही पूजेला बसले. दिवसभर प्रसाद वाटप होतं. दिवस आनंदात गेला. रात्र केव्हा झाली कळलंच नाही. उशिरानं जेवणं आटोपली. जेवणानंतरची भांडीकुंडी होता होता मध्यरात्र झाली. सोळक्याच्या रात्री लोचनानं दोघांसाठी पलंग सजवून तयार ठेवला होता. 2 मोठे ग्लास आटवलेलं दूध, बदाम, खारका ठेवल्या होत्या. भांडी घासून झाली तशी मुक्ता नेहमीप्रमाणे सासूजवळ अंथरूण टाकू लागली. मुक्तानं तिची सतरंजी हातात घेतली आणि लोचना हळू आवाजात म्हणाली, मुक्ता, आता हिथं नाही झोपायचं. आजपासनं आत झोपायचं. वसंता आणि तू खाटावर. मुक्ता आत गेली. दरवाजा पुढं केला. वसंताही घोंगडं टाकून वट्ट्यावर झोपण्याच्या तयारीत होता. वसंताकडे आई गेली आणि म्हणाली, वसंता, हिथं काय करायला लागलायसा? काय नाही, झोपायची तयारी करत होतो. आता हिथं नग झोपूस बाळा, आज जा. मुक्ता तुझी वाट बघत असेल. वसंताच्या अंगावर शहारे आले. आईच्या या सूचनेनं त्याला जन्मभराचं सुख एकाच वेळी मिळाल्यासारखं वाटलं. तो दबकत खोलीकडे आला. त्यानं हळुवारपणे दरवाजा उघडला. मुक्ता डोळ्यात जीव आणून वसंताची वाट पाहत होती. खाकरा काढून त्यानं तिचं लक्ष वेधून घेतलं. तिनंही लाजऱ्या डोळ्यांनी त्याच्याकडे पाहिलं, जणू आव्हान केलं. वसंतानं स्मित करून ते आव्हान स्वीकारलं. तिनं आपल्या करड्या डोळ्यांच्या बाहुल्या खाली घेतल्या. वसंता अलगद पलंगावर टेकला. आजूबाजूला पाहिलं. दुधाचे 2 ग्लास, बदाम, खारका, खडीसाखर, जंगी तयारी होती. सर्ग म्हणत्या ती तो ह्योच का? त्याच्या मनात आलं. मुक्तानं त्याच्या हातात दुधाचा ग्लास दिला. वसंतानं दुसरा ग्लास तिच्या हातात दिला. दोघांनीही एक घोट घेण्यास सुरुवात केली. मध्येच बदामाचा आणि खारकाचा स्वाद दोघंही मनापासून घेत होती. दुधाचा एक घोट घशात उतरत होता. आटवलेल्या दुधाची खमंग चव
आणि पुढ्यात असलेल्या सुखाच्या खात्रीनं दोघांच्याही अंगावर शहारे आले. दोघांचीही हृदय एका विलक्षण आतुरतेनं धडधडत होती. दोघंही गप असल्यानं काही क्षण निशब्द शांतता पसरली. मुक्तानं हळुवारपणे शांततेस छेद दिला. काय चाललंय? गप का? काय नाही, विचार करत होतो. कसला आणि विचार? आपण शिरडावर असताना किती लांब होतो, आता किती जवळ आलो या. लग्नाच्या गाठी सर्गात देव बांधित असतो. मुक्ताचा भोळा आणि निष्पाप चेहरा वसंता मनात साठवत होता. देवानं माझ्या पदरात मोठं माप घातलं या. ते कसं? मुक्ताच्या पांढऱ्या शुभ्र दंतपंक्ती त्याला स्वस्थ बसू देण्याच्या अवस्थेत नव्हत्या. माझ्या तोंडानं ऐकायचं आहे का? बोला तर की. तुमच्या तोंडानं ऐकलं म्हणजे लई बरं वाटतं या. तुझ्यासारखी जोडीदारीण मला मिळाली. देवाचं किती उपकार. त्यात काही एवढं? फुलं देवाच्या पायावरच पडत असतं या. या रूपाला काळा टिकला लावत जा मुक्ता, माझीच नजर लागायची. आता बास की. किती म्हणून हरभऱ्याच्या झाडावर चढवतायसा? तो आणा ग्लास माझ्याकडं. दूध कवाचं संपलं या. वसंता भानावर आला. त्यानं मोकळा ग्लास तिच्याकडे दिला. दोघे गप्पात रंगली. रात्र केव्हा संपली हे दोघांनाही कळलं नाही. पहाटे लोचनानं दारावर थाप मारली. मुक्ता, आले आई, असं म्हणत मुक्ता सावधपणे उठली. आईचा आवाज ऐकताच वसंतानं तोंडावर पांघरून घेतलं. मुक्तानं दरवाजा उघडला. मुक्ता चापून चोपून पदर घेत बाहेर आली. लोचनानं तिच्याकडे तिरका कटाश टाकला. हळू आवाजात विचारलं, आली का ग चांगली झोप? हं, वय आई, मुक्ता अडखळत म्हणाली. नाकातली बिंदी ग? लोचनानं विचारलं. मुक्तानं नाकाला हात लावला. नाकात बिंदी नसल्याचं तिच्याही लक्षात आलं. बघ की, तिथंच कुठंतरी पडली असेल आत, असं म्हणताना तिला ओशाळल्यागत झालं. असू दे असू दे, व्हतं असं असेल तिथंच कुठं तर, पर हुडकीन ठेव, केराबिरात जाईल बघती, म्हणत ती लगबगीनं आत गेली. जाता जाता ती उंबऱ्याला ठेच काढली. सावकाश बाई, दमानं, लोचना म्हणाली. लोचनाला काही कळायचं ते कळलं. किंचित हसत तिनं आपलं लक्ष झाडण्याकडे केंद्रित केलं. खराट्यानं ती जोर लावून अंगण झाडू लागली. वसंताचा संसार वळणावर लागला. लग्न झाल्यापासून त्याला आपल्या वर्तणुकीत बदल जाणवू लागला. जबाबदारी वाढल्यासारखं वाटू लागलं. शेळ्या राखणं आता त्याला कमीपणाचं वाटू लागलं. शिवाय त्यात भागण्यासारखं पण नव्हतं. शेती सुधारण्याशिवाय उपाय नव्हता. त्यानं आपलं पडीक असलेलं शेत सुधारायचं ठरवलं. अण्णा पुन्हा देवधर्मात रमल्यामुळं त्यांच्यापुढे हा विषय काढून उपयोग नव्हता, म्हणून त्यानं लोचनापुढे विषय काढला. आय, बोल वसंता. अगं, आपलं माळावरचं शात सुधारावं म्हणतो. आता शेडा मेंढरात कितींदी अडकायचं? वय, माझी बी लई इच्छा आहे, पर तू मनावर घेशील तवा. अगं, आपल्या मागणं लोक सुधारली. बघ त्या बबण्यानं कसं माळ रानावर शेत पिकवल्याय. पठ्ठ्यानं 10 वर्षापूर्वी आमराई लावलाय. मस्त केशर आंबा. ठरकनं माल जातो या, निक्का पैसाच पैसा. त्याचं बघून आबा, इस्माईल आणि पाटलानं बी सुधारलं. म्हणलं आपला चांगला 8-10 एकराचा सुमार आहे. सरकारी योजना बी लय सुरू झाल्या त्या. काय तर करावं म्हणतो या. कर की बाबा, आता हे केलंच पाहिजे. 2चं 4 हात झाल्यात, आता काय तर केलंच पाहिजे, नाहीतर कसं भागायचं? पराय, आधी आपल्याला कष्ट करावं लागत्याल. करू की. ते वाढलेलं तण हाय ते काढू आपण. दोघं जरी कामाला लागलं तरी आठवड्यात फस्त होईल. मुक्ता मायलेकरांचा संवाद कान देऊन ऐकत होती. ती भाकरी बडवत म्हणाली, वय आई, मी आबी हाय की कामाला. दोघं कसं म्हणतायसा? ती ग म्हणा. अगं न ग, तुला कशाला? लोक आमासनी नावं ठेवत्याली, म्हणत्याली पोरीच्या अंगाची हळद निघाली नाही अजून, झोपली बघा कामाला. अव, लोकांकडं कशाला लक्ष द्यायचं? मी तयार आहे नवं. अगं तसं नवं पोरी, तो आमच्या घरची लक्ष्मी आहेस. घर कोणीतरी सांभाळलं पाहिजे ना. घरातलं असं किती काम असतं या. 4 भाकरी टाकल्या म्हणजे संपलं. दिवसभर म्या काय करणार?
तुम्ही शेतात कामं करायची आणि म्या बसून राहायचं हे तरी बरं दिसतंय का? बरं बाई, जशी तुझी मर्जी, पर आमची बळजोरी नाही हा. पर तुझ्या पद्धतीनं घरचं सांभाळून होईल तेवढं कर बाई. जीवलय आरी घालू न कसा. लोचना म्हणाली, ठरलं तर आय, उद्या पाडव्याची सुरुवात करतो. चिलाऱ्या लई वाढल्या त्या, तेवढ्या आधी 2 माणसं लावून काढून घेतो. 2 दिवसात हे काम झालं म्हणजे मग तण काढाय किती दिस लागते. वसंता म्हणाला, वय वय, तुझ्या बाची बी मदत घे की. लोचना म्हणाली, अण्णाचं काय ग, लिंबू टिंबू काम हाय. त्यांचा देवधर्माचा नाद काय सुटायचा नाही बघ. ते मनानं जेवढं करत्याल तेवढं ठीक आहे, पर त्यांच्या भरोशावर राहून कसं चालायचं. दुसऱ्या दिवशी वसंता कामाला लागला. 2 दिवसात चिलारी आणि बाभळीची झुडपं काढली. पुढे लोचना, वसंत आणि मुक्ता यांनी मिळून तण काढण्याचं काम केलं. तण काढल्यावर रान देखणं दिसू लागलं. अनेक दिवस पडीक असलेलं शेत नव्यानं उजाळून निघालं. बियांना पोटात घेण्यासाठी आतुर झालं जणू. इतके दिवस आपण शेती उगीच पडीक ठेवली याचा वसंताला मनातल्या मनात राग आला. महागचे सुचलं असतं तर आज किती पैसे पाळून राहिलं असतं असं त्याच्या मनाला वाटू लागलं. जमिनीच्या दुरुस्तीसाठी त्याचे तालुक्याला हेलपाटे होऊ लागले. जमीन तारण असल्यानं भरपूर कर्ज मिळालं. JCP लावून सपाटीकरण केलं, ट्रॅक्टरनं नांगरलं, पाण्यासाठी बोर पाडलं, भरपूर पाणी लागलं, पाईपलाईन टाकली. ठिबक सिंचनचं अनुदान मिळतं हे कळल्यावर त्याने ठिबक सिंचनचं प्रकरण केलं. निम्मे पैसे भरून ठिबकचं जाळं शेतात निर्माण झालं. घरी आनंदाचं वातावरण पसरलं. मुक्ताही अंग झाडून काम करत होती. लोक वसंताच्या बायकोचा हेवा करत होती. दिसायला देखणी आणि कामाला काटक बायको मिळाल्यानं वसंताला लॉटरी लागली असं थट्टेनं म्हणत होती. पहिल्याच वर्षी ऊस लावण्याचं ठरलं. निम्मा ऊस, पाव हिश्श्यात ज्वारी, उरलेल्या पाव हिश्श्यात मका आणि भाजीपाला. त्याप्रमाणे कामं झाली. शिलकीला बँकेचा पैसा असल्यानं वसंतानं आधुनिक बियाणं आणि खतं यांची खरेदी केली आणि पारंपरिक शेतीला फाटा देऊन त्यानं नवीन शेतीचा अवलंब केला. सर्वजण कामाला लागल्यावर अण्णाही गप्प बसणं शक्य नव्हतं. त्यांच्या तब्येतीला झेपेल अशी कामं ते करू लागले. पहिलं पीक कारखान्याला गेलं. पट्टी चांगली आली. पहिल्यांदाच इतका पैसा घरात आल्यानं आनंदी आनंद पसरला. कष्टाचं मोल साऱ्यांनीच ओळखलं होतं. आलेल्या पैशातून करायचं काय, घरातल्या घरात चर्चा होऊ लागली. एके दिवशी अण्णा, वसंता, लोचना आणि मुक्ता सगळे एकत्र बसले होते. आय, आता पैसे तर हातात आल्यात, करायचं काय गो? अरे, पहिलं कर्ज भर, मग बघू काय करायचं ते. लोचना म्हणाली, आय, तू म्हणताय ते बरोबर आहे, पर ह्या पट्टीत पाक कर्ज बार होतं या. पण हाताचं पैसे गुंतवल्यावर बाकीची कामं नाही व्हायची. ऐन येळाला लोकाच्या तोंडाकडे बघायची पाळी यायची. अगं, बोराला पाणी मुबलक आहे, पर एका मुळीच्या भरवशावर राहणं बरं नव्हं. आपण हिर पाडूया, म्हणजे बोर अडचणीत आलं तर हिरीचं पाणी कामाला येईल. अरे, पर कर्जाचा डोंगर तसाच राहतोय की अंगावर. लोचना म्हणाली, अगं येडी का खोळी, कर्ज फेटेल की. एक एक जण 10-10 वर्ष कर्ज फेडीत नाही ती. आपण घेऊन आता किती वरीस बी झालं नाही, तवाच तुला कर्ज फेडायची घाई लागली आहे का? अण्णा म्हणाले, अहो, म्या चांगलं सांगितलं. त्याचं याद जातं या की मुलकाचं. उगाच अंगावर कर्ज ठेवून झोपणं चांगलं असतंय काय? कर्ज म्हणजे साप असतं या. उशाला साप असल्यावर झोप येईल का? जरा बी दम आणि धीर नाही बाईला. हातातले काम आधी हुदी. आता पहिली पट्टी आल्याय, अजून भाजीपालाचं पैकं होत्याल, ज्वारी इकायला घावल, हातचं पैसं भरायचं आणि पुनिंदा कर्ज उपसत बसायचं. ह्यो काय व्यवहार झाला? अण्णा म्हणाले, वय आय, अण्णा म्हणते ते बरोबर आहे. यंदा साल फकस्त याच भरूया, पुनिंदा बघू मोहरल्या सालाला. थोडं थोडं करून मुद्दल भरूया. कुठं आपल्याला नोटीस आल्या? वसंता म्हणाले, बरं बाबा, तुम्हा बाप लेकाला जसं बरं वाटेल तसं करा. तसं नवं ग, आपल्या साऱ्याचा एक विचार होणं गरजेचं आहे बघ. आलेल्या पैशात याज आणि वाटलंच पहिला हप्ता भरून घेतो. उरलेल्या पैशात कवा बी हिरीचं काम होतं या. इतकंच काय, मोटरचं कोटेशन देखील भरणं होतं या. ज्वारीचं पैसं आलं की हिरीपासनं पाईपलाईन वडू. पुन्हा आपल्याला 2 म्हशी बी घ्यावा असं डोक्यात आहे, म्हणजे घरात दूध दुभतं येईल, 4 पैसे घर खर्चाला होत्याल. वसंता म्हणाला, अरे, पर त्या म्हशी राखायच्या कोणी? लोचना म्हणाली,
अगं राखोळी लावू, त्यात काय असतं या? राखोळी कशाला? म्या हाय की राखायला. तुम्ही? लोचना तोंडाला पदर लावून हसू लागली. अगं हसतीयस काय? म्या काय राखली नाही ती काय शेरड? तसं ना बाबा, देव तुम्हासनी सोडायला तयार होतील का? मला संसाराकडे लक्ष द्यायचाल का नाही? म्हणून आपलं हसू आलं. लोचना म्हणाली, अगं देव देव काय 24 तास करायचा असतोय काय? साधू संतांनी देखील सांगितलं या, संसार करावा नेटका, जोडून या धन उत्तम हे वारे. अण्णा म्हणाले, बराबर आहे अण्णांचं. सकाळ सांचं देवदेव करत्याल, दिसभर आपलं राखोळीचं काम आहेच की. मुक्ता म्हणाली, हे कसं लाखातलं बोलली? खरंच मुक्ता, लक्ष्मी आलीस बघ आमच्या घरात. तू आलीस आणि माझ्या लोक बी बदलला आणि ह्यानी बी. लोचनानं मुक्ताचं कौतुक चालू केलं. आता काय म्हणावं या येडीला? अगं काय बी बडबडतं या? विषय काय, आपण बोलावं काय हे देखील कळत नाही बाईला. सुनाचं इतकं कौतिक करून तिला डोक्यावर बसून ठेवशील? अण्णा म्हणाले, का खरं बोलायची चुरी आहे का? ह्याच्या आधी कवा आलतं का तुमच्या मनात मसरं राहकावी म्हणून? लोचना म्हणे, बरं असू दे, तू असल्यावर आम्ही बिघडलो होतो, आता मुक्त आल्यावर आम्ही सुधारलो, बास. अण्णा म्हणाले, कवा का होईना सुधारलाव ह्याला महत्त्व आहे. गप बरं, उगा शब्दानं शब्द वाढत असतं या. अण्णा म्या चलतो, बँकेचा टाईम झाला या. तालुक्याला जाईस तूर अजून वकूत लागतो या, पैसे भरून येतो. आता कसं जातोस? जातो की एसटीनं. अरे आता बघत बघत एखादी फटफटी घे बाबा, कवा बी जाता आणि कवा बी येता येतं या. अण्णा म्हणाले, वय घेऊ की, एवढं कर्ज जाऊ द्या डोक्यावर ना. असं म्हणून वसंता निघाला. भाकरी देऊ का 2 बांधून? मुक्तानं विचारलं. नको, काय करायचंय? आत्ता तर जेवलो या, पुन्हा जेवायलाच घरी येतो. अरे असू दे बाबा, गाठीला 2 भाकरी असलेल्या बऱ्या असत्या त्या, कुठं बी बसून 4 घास खाऊन पाणी पेता येतं या. लोचना म्हणाली, न ग आय, आता तो जमाना गेला. तालुक्याला आता फुटाला एक हॉटेल झालं या, कुठं बी शिरलं नाश्ता केला की झालं, निघाला पुढच्या कामाला. हॉटेलमध्ये न ग बाबा खात जाऊ वसंता, ते चांगलं नसतं या, स्वच्छता नसतं आहे, त्यापरीस आपल्या घरच्या 2 भाकरी ऐकत नाहीत. अण्णा म्हणाले, अहो पर अण्णा, 2 तासाचं काम आहे, हे गेलो आणि हे आलो, भाकरी बिकरीचा राडा काढून कुठं खात बसू? राहू द्या, पिशवीत घातल्या देखील खावा, नाही तर तशाच माघारी घरी आणा, पर घेऊन जावा. आत्या म्हणत्या त्या बरोबर आहे. मुक्तानं पिशवीत भाकरी बांधून टाकल्या आणि पिशवी वसंताच्या हातात दिली. बरं बाबा, ठीक आहे. असं म्हणून वसंतानं तिच्या हातातली पिशवी घेतली. आत्ता कसं सोनारानं कान टोचलेलं बरं असत्यात. बघा, माझा आईचा मान पडला नाही, पर मुक्ताचा मान पडला. वसंता काही न बोलता चालता झाला. अण्णा पोटात भर पडताच बाहेर पडले. लोचनाला शेतावर जायचं होतं. लोचनानं घरच्या कामाच्या सूचना सोनबाईला दिल्या. मुक्ता, आता आवर बाय, तू घी बरं जेवून छान, म्या चलते पुढं. तेवढं दूध तापल्यावर कपाटात ठेवू, नाहीतर मांजर तोंड घालल. काल घातलंच होतं. तेच की, सोकलंय चांगलं. त्या पाटलाचा काळा बोका आहे, येतो आणि तोंड घालतो. त्याला चेचत जा सापडल्यावर चांगला, म्हणजे पुन्हा यायचा नाही. लोचना म्हणाली, पाटलाचा हाय म्हणून गप्प बसते, नाही तर चेचला बी असता. मुक्ता म्हणाली, अगं पाटलाचा असू दे नाहीतर सरपंचाचा, आपली लुकसानी करायल्यावर कशाला सोडायचा? दिसला की चेचत जा, म्या बघते पुढचं काय ते, नाहीतर मला सांगत जा. लोचना म्हणाली, चेचाला व कुठलं घावतं या, लय चपळ जात. असं म्हणत असतानाच मुक्ताला भोवळ आल्यासारखं वाटलं आणि ती थांबली. काय झालं ग, काय दुखतंय का? लोचना म्हणाली, काय नाही, जरा फिरल्यावानी वाटतं या. असं म्हणत असतानाच तिला उलटी झाली. तिनं चुलीसमोरल्या आव्याकडे तोंड फिरवलं आणि उलटी करण्याचा प्रयत्न करू लागली. लोचना पटकन उठली आणि तिनं मुक्ताचं डोकं आपल्या दोन्ही हातांनी गच्च धरलं. येऊ दे चांगली उलटी, बोटं घाल म्हणजे सगळं बाहेर येतं या, बरं वाटत असतं या मोकळं झाल्यावर. लोचना म्हणाली. मुक्ता कोरड्या उलट्या करू लागली.
लोचनाला आनंदाच्या उकळ्या फुटू लागल्या. आपण आता आजी होणार या जाणीवेनं तिच्या अंगभर आनंदाची लहर चमकली. कालपासनं असंच व्हायला लागलं या. कोरड्या उलट्याच होत्यात नुसत्या. ही तिसरी वेळ आहे, मुक्ता म्हणाली. अगं प्रियडी, मला सांगू नी का? जाऊ द्या म्हणलं, किरकोळ आहे. कशाला सांगा, तुम्ही सगळी घाबरून जाचाल. अगं ही का लपून राहायची गोष्ट आहे का? नवीन पाहुणा येणार आहे आपल्या घरी. म्हणजे व काय आत्या? अगं तुला दिस गेल्या तर तू आय म्हणणार, वसंता बाप, मी आजी आणि हे आजोबा. लोचनाचा चेहरा आनंदानं उजळून निघाला. मुक्ताला काय बोलावं सुचेना. मुक्ता, अगं बया, खरं खरं सांग, तुला काय काय खावं वाटतं या? अव, मला सारखी चुलीतली राख आणि कोळसाच खाऊ वाटतं या, मुक्ता लाजत म्हणाली. खात जा, कोळसा आणि राख बी थोडी थोडी खात जा. अगं ढवाळ असतं या, आंबट चिंबाट बी मागतं या. मग येताना आपल्या झाडाच्या चिचा आणते आणि वसंताला पेरू आणायला लावते. आणि आराम घे, लय कामाच्या आरी नगं पडूस. मी जाते शेतात, ह्यासनी चांगली बातमी सांगते. असं म्हणून लोचना शेताकडे लगबगीनं निघ. मुक्ता चुलीतले 2 ढेपसे आणि 2 कोळसे घेते आणि चवीनं खाऊ लागते. पाणी पिऊन अंथरुणावर पहुडते, आयुष्याची पुढची स्वप्न पाहत. धन्यवाद रसिक श्रोते हो. आता आपण ऐकला वणवा या कादंबरीचा 8वा भाग. लवकरच भेटूया या कादंबरी अभिवाचनाच्या 9व्या भागात.